हरलेला माणूस नव्हे, थांबलेला माणूस हरतो. गावाच्या टोकाला एक जुनी मोडकळीस आलेली झोपडी होती. त्या झोपडीत एक माणूस राहत होता. लोक त्याचं नाव घेत नसत. सगळे त्याला एकच नाव देत, अपयशी. कारण त्याच्या आयुष्यात जे काही हातात घेतलं ते सगळं कोसळलं होतं. पहिला व्यवसाय फसला, दुसरा कर्जात बुडाला, तिसरा लोकांनी विश्वासघात केला. घर विकावं लागलं. बायको म्हणाली, आता माझ्याकडून नाही होत. मुलं शाळेत त्याच्या नावावर हसली गेली. आईवडील गेले, तेही आशा घेऊन. रात्री तो एकटाच बसायचा. डोळे उघडे असायचे, पण आयुष्य झोपलेलं होतं. मनात एकच प्रश्न घुमायचा, मी इतका वाईट आहे का? एके दिवशी संध्याकाळी तो नदीकाठी जाऊन बसला. पाण्याकडे पाहत राहिला. डोळे भरून आले. तो स्वतःशीच बोलला, देवा, सगळं नेलंस, अजून काय उरलंय? तेवढ्यात कुणीतरी आवाज दिला, बेटा. तो वळून पाहतो. एक म्हातारा, साधा, पांढऱ्या कपड्यात, डोळ्यांत विलक्षण शांतता. म्हातारा म्हणाला, इथे रोज बसतोस, पण आज खूप जड दिसतोस. तो माणूस हसला, पण ते हसू नव्हतं, ती वेदना होती. तो म्हणाला, मी आयुष्यात हरलो. म्हातारा काही क्षण शांत राहिला. नदीकडे पाहिलं, मग म्हणाला, नदी कधी हरते का? तो चकित झाला. नाही, पण म्हातारा मध्येच म्हणाला, तिला दगड भेटतात, वळण येतात, कधी पूर, कधी कोरडं. पण ती एक गोष्ट करत राहते, वाहत राहते. ज्या दिवशी ती थांबेल, त्या दिवशी ती नदी राहणार नाही. ते शब्द त्याच्या छातीत घुसले. त्या रात्री तो झोपला नाही. पहिल्यांदा अपयशामुळे नाही, तर विचारांमुळे. सकाळी उठला, जुनी वही काढली. पहिल्या पानावर लिहिलं, आजपासून मी थांबणार नाही. पैसे नव्हते, लोकांचा विश्वास नव्हता, पण एक गोष्ट होती, निर्णय. छोटंसं काम सुरू केलं. लोक हसले. कोणी म्हणालं, हा परत पडणार. आणि पडला. पुन्हा अपयश आलं, पण यावेळी फरक एवढाच होता. तो खाली बसला नाही. तो म्हणाला, ठीक आहे, शिकवण मिळाली. दुसऱ्यांदा उभा राहिला. तिसऱ्यांदा, चौथ्यांदा. वर्षे गेली. आज तोच माणूस त्या गावात लोकांना काम देतो. मुलं अभिमानाने म्हणतात, तो आमचा बाबा आहे. कोणी विचारलं, तू कधी हार मानली नाहीस? तो हसला, नदीकडे पाहिलं, आणि म्हणाला, मी हरलो नव्हतो, मी फक्त थोडा थांबलो होतो. आणि थांबणंच खरं अपयश असतं. गाव बदललं होतं. रस्ते पक्के झाले होते. घरांवर रंग चढले होते. आणि त्या बदलामागे एक नाव हळूच घेतलं जायचं, त्याचं. लोक आता त्याला अपयशी म्हणत नव्हते. ते म्हणायचे, हा माणूस म्हणजे नशीब. पण कुणालाच माहीत नव्हतं, यश मिळाल्यावरही त्याचं मन शांत नव्हतं. एक दिवस तो सकाळी उठला. खिडकीतून बाहेर पाहिलं, तेच नदीचं पाणी वाहत होतं. तो स्वतःशीच पुटपुटला, मी उभा राहिलो, पण आतून अजून कोसळलो का? कारण यश आलं होतं, पण जुन्या आठवणी अजून जखमा कुरतडत होत्या. एके दिवशी एक तरुण त्याच्याकडे काम मागायला आला. डोळ्यांत भीती होती, आवाज थरथरत होता. तो म्हणाला, माझं सगळं संपलंय, लोक मला अपयशी म्हणतात. तो थबकला. क्षणभर त्याला स्वतःचं जुनं प्रतिबिंब दिसलं. त्याने त्या मुलाला नदीकाठी नेलं. तेच ठिकाण, तेच पाणी. तो म्हणाला, तुला माहितीये, इथे माझं आयुष्य बदललं. मुलगा आश्चर्याने पाहू लागला. तो पुढे म्हणाला, अपयश माणसाला तोडायला येत नाही, ते माणसाला घडवायला येतं. त्या दिवशी त्याने ठरवलं, फक्त पैसे कमवायचे नाहीत, माणसं उभी करायची आहेत. त्याने गावात एक छोटं प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. कोणी शिकलेलं नव्हतं, कोणी हरलेलं होतं, कोणी आत्मविश्वास गमावलेलं होतं. तो रोज एकच वाक्य सांगायचा, थांबू नका, वाहत रहा. काही जण पडले, काही उठले, काही निघून गेले, पण जे थांबले नाहीत, ते आज स्वतःचं आयुष्य वाहत नेत आहेत. एक संध्याकाळी तो परत नदीकाठी बसला. आता डोळ्यांत अश्रू नव्हते, डोळ्यांत कृतज्ञता होती. तो हळूच म्हणाला, देवा, तू मला यश दिलंस नाही, तू मला अर्थ दिलास. तेवढ्यात त्याला त्या म्हाताऱ्याचा आवाज आठवला. पण आज कुणी नव्हतं. तो हसला.
कारण त्याला कळलं होतं, जो माणूस स्वतः वाहतो तोच दुसऱ्यांना वाहायला शिकवू शकतो. प्रशिक्षण केंद्र सुरू होऊन काही वर्ष झाली होती. गावाबाहेरच्या लोकांनीही त्याचं नाव ऐकायला सुरुवात केली होती. लोक येत होते, शिकत होते, उभे राहत होते. पण एक गोष्ट बदलली नव्हती. तो अजूनही दर आठवड्याला नदीकाठी जात होता. एकटाच, शांत, न बोलता. कारण काही प्रश्न अजूनही उत्तराशिवाय होते. एक संध्याकाळी त्याच्याकडे एक पत्र आलं. सरकारी शिक्का होता. मोठी संधी होती. शहरात मोठा प्रोजेक्ट, मोठे पैसे, मोठं नाव. लोक म्हणाले, ही तर स्वप्नपूर्ती आहे. आता गाव सोड, पुढे जा. त्या रात्री तो झोपलाच नाही. मनात दोन आवाज होते. एक म्हणत होता, हे तुझं यश आहे, घे. दुसरा म्हणत होता, इथे जे थांबलेले आहेत त्यांचं काय? तो पहाटे नदीकाठी गेला. पहिल्यांदा तो विचारात नव्हता, तो प्रार्थनेत होता. तो हळूच म्हणाला, देवा, मला अजून किती पुढे जायचं आहे? त्या क्षणी त्याला एक दृश्य दिसलं. तोच म्हातारा, पण यावेळी तो दूर उभा नव्हता. तो नदीत उभा होता. तो म्हणाला, नदीला समुद्र गाठायचा असतो, पण वाटेतल्या काठांना विसरून नाही. तो हादरला. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. त्याला उत्तर मिळालं होतं. दुसऱ्या दिवशी त्याने निर्णय घेतला. तो शहरात गेला, पण स्वतःसाठी नाही. त्याने गावातल्या तरुणांसाठी संधी उघडल्या. प्रशिक्षण केंद्राचं रूपांतर आयुष्य घडवणाऱ्या चळवळीत केलं. आज तो स्वतः फारसा पुढे येत नाही. मंचावर इतरांना उभं करतो. कोणी विचारतं, तुमचं खरं यश काय? तो शांतपणे म्हणतो, मी थांबलो नाही आणि इतरांनाही थांबू दिलं नाही. बस एवढंच. वर्ष निघून गेली. केस पांढरे झाले. चाल थोडी मंद झाली, पण डोळ्यांतली चमक अजूनही तशीच होती. प्रशिक्षण केंद्र आता इमारत नव्हती. ती एक विचारधारा झाली होती. तो स्वतः पुढे येत नव्हता. कोणी फोटो नाही, कोणतं नावफलक नाही. लोक विचारायचे, हे सगळं कुणी सुरू केलं? तो फक्त हसायचा. एक संध्याकाळी पावसाची हलकी सर होती. तो परत नदीकाठी गेला. आता ते ठिकाण बदललं होतं, पण आठवणी तशाच होत्या. तो दगडावर बसला, डोळे मिटले. तेवढ्यात मागून एक तरुण आवाज आला, काका. तो वळला. समोर एक मुलगा उभा होता, थकलेला, हरवलेला. मुलगा म्हणाला, माझं सगळं संपलंय, मी आयुष्यात हरलो. क्षणभर तो शांत राहिला, मग हळूच उठला. नदीकडे पाहिलं आणि विचारलं, नदी हरते का? मुलगा थबकला. तो हसला. त्याच क्षणी त्याला जाणवलं, वाक्य तेच होतं, पण आवाज आता त्याचा होता. तो मुलाला दगडावर बसवतो आणि म्हणतो, माझ्या आयुष्यात एकदा मी इथे बसलो होतो, तेव्हा मीही असंच म्हणालो होतो. मुलगा आश्चर्याने पाहतो. तो पुढे म्हणतो, अपयश येणं म्हणजे देवाने पाठ फिरवली असं नाही. अपयश येणं म्हणजे देव अजून काम करत आहे. पाऊस थांबतो, नदी वाहत राहते. मुलाच्या डोळ्यांत थोडी आशा चमकते. तो विचारतो, काका, तुम्ही कोण? तो हसतो, आकाशाकडे पाहतो आणि म्हणतो, मी एकेकाळी थांबलेला माणूस होतो, आज फक्त वाट दाखवणारा आहे. मुलगा निघून जातो. तो पुन्हा दगडावर बसतो. आतून एक शांत आवाज येतो, आता तू तयार आहेस. तो डोळे मिटतो. पहिल्यांदा कोणतीही मागणी नाही, फक्त कृतज्ञता. आयुष्य आपल्याला जे शिकवतं ते आपण इतरांना देऊ लागलो, तेव्हाच आपला प्रवास पूर्ण होतो. देव कधी तुमच्याशी थेट बोलत नाही. तो तुम्हाला कुणासाठी तरी उत्तर बनवतो. आणि एक दिवस तुम्हीच कुणासाठी तरी. तो नदीकाठचा म्हातारा होता. तो माणूस आयुष्यात अनेकदा हरला होता, इतक्या वेळा की हरलेपणाच त्याची ओळख बनली होती. सकाळी उठताना मनात प्रश्न असायचा, आज तरी काही बदलेल का? पण उत्तर नेहमीच शांत असायचं. घर लहान होतं, स्वप्न मोठी होती, परिस्थिती मात्र नेहमी स्वप्नांच्या आड यायची. लोक म्हणायचे नशीब नाही, काही म्हणायचे मेहनत कमी आहे, तर काही फक्त हसायचे. पण कुणालाच दिसत नव्हतं की हा माणूस रोज आतून तुटूनही पुन्हा स्वतःला जोडत होता. त्याच्या आयुष्यात देवही शांत होता.
इतका शांत की कधी कधी त्याला वाटायचं देव आहेच की नाही. संकट येत गेली, एकामागोमाग एक, कधी पैसे, कधी माणसं, कधी आरोग्य, कधी आत्मविश्वास, सगळं जणू हातातून निसटत होतं. पण तरीही तो चालत राहिला, कारण थांबलं तर संपलं असतं. चालणं हेच त्याचं उत्तर बनलं होतं. एक दिवस असा आला की त्याच्याकडे काहीच उरलं नव्हतं, ना अपेक्षा, ना तक्रार, ना राग. आणि त्या दिवशी त्याला पहिल्यांदा जाणवलं की जेव्हा माणूस रिकामा होतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने भरायला तयार होतो. त्याने देवाला विचारणं सोडलं आणि स्वतःला घडवायला सुरुवात केली. लहान लहान गोष्टींमध्ये अर्थ शोधू लागला. पडण्यात अपमान नाही हे समजलं, उठण्यातच खरी पूजा आहे हे उमगलं. लोक अजूनही हसत होते, पण आता त्याला फरक पडत नव्हता, कारण त्याला स्वतःवर विश्वास बसायला लागला होता. आणि विश्वास म्हणजे खात्री नसते तर धोका पत्करण्याची हिंमत असते हे त्याला उमगलं होतं. हळूहळू आयुष्य बदलत गेलं नाही तर तो बदलत गेला. आणि माणूस बदलला की आयुष्य आपोआप वेगळं दिसायला लागतं. तो जे सहन करून आला होता तेच आता त्याची ताकद बनत होतं. त्याच्या जखमा त्याची शस्त्र बनत होत्या. आणि त्याच वेदनांमधून तो इतरांना समजून घेऊ लागला. आज लोक त्याच्याकडे यायचे उत्तरांसाठी नाही तर आधारासाठी. कारण काही लोक उपाय देत नाहीत पण उभे राहतात. आणि उभं राहणं हेच कधी कधी सर्वात मोठं उत्तर असतं. त्याला कळलं की देव कधीच शांत नव्हता, तो फक्त घडवत होता. तो अंधार देत होता कारण प्रकाश सहन करण्याची क्षमता तयार करायची होती. आणि त्या दिवशी त्याने आकाशाकडे पाहून काही मागितलं नाही, फक्त हसला. कारण त्याला कळलं होतं की आयुष्य जिंकणं म्हणजे सगळं मिळवणं नाही, तर जे आहे त्यात स्वतःला न हरवणं आहे. आणि ज्या दिवशी माणूस स्वतःला सापडतो त्या दिवशी देव शोधायची गरज उरत नाही, कारण तोच उत्तर बनलेला असतो. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. प्रत्येक श्वास तुझ्या मनाला शांती देतो. प्रत्येक श्वास तुझ्या आत्म्यात विश्वास जागवतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक संकटकाळात मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या हृदयाला सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या आत्मविश्वासाला बळ देतो. प्रत्येक श्वास तुला प्रत्येक पावलावर स्थिर ठेवतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक निर्णयाला स्पष्टता देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक स्वप्नाला ऊर्जा देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक भावनेला सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक संकटात प्रकाश देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक आशेत बळ देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रात्रीत सुरक्षितता देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक दिवशी मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक हसण्यात आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रडण्यात सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक यशात आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात विश्वास देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक पावलावर प्रकाश देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रात्री मी तुझ्या सुरक्षिततेसाठी पहारा देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक दिवशी मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक स्वप्नात सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक यशात आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात तुला आश्वासन देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी साथ देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक भक्तीत सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुझ्या मनाला शांती देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक दिवशी मी तुझ्या आयुष्याला मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रात्री मी तुझ्या सुरक्षिततेसाठी पहारा देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक अडचणीत मी मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक आशीर्वादात मी सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुला बळ देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रडण्यात मी सांत्वन देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक ध्येयात मी प्रकाश देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक निर्णयात मी स्पष्टता देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक संकटात मी प्रकाश देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक आशीर्वादात मी मार्गदर्शन करतो.
प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुझ्या मनाला बळ देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रात्री मी तुझ्या सुरक्षिततेसाठी पहारा देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक दिवसात मी तुझ्या जीवनाला मार्गदर्शन देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक भक्तीत मी उपस्थित आहे. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुला आश्वासन देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक पावलावर मी प्रकाश देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक संकटकाळात मी मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक ध्येयात मी बळ देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुझ्या मनाला शांती देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रडण्यात मी सांत्वन देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक आशेत मी बळ देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रात्री मी तुझ्या सुरक्षिततेसाठी पहारा देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक दिवसात मी मार्गदर्शन करतो. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. प्रत्येक श्वास तुझ्या मनाला शांती देतो. प्रत्येक श्वास तुझ्या आत्म्यात विश्वास जागवतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक संकटकाळात मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या हृदयाला सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या आत्मविश्वासाला बळ देतो. प्रत्येक श्वास तुला प्रत्येक पावलावर स्थिर ठेवतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक निर्णयाला स्पष्टता देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक स्वप्नाला ऊर्जा देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक भावनेला सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक संकटात प्रकाश देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक आशेत बळ देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रात्रीत सुरक्षितता देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक दिवशी मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक हसण्यात आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रडण्यात सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक यशात आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात विश्वास देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक पावलावर प्रकाश देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रात्री मी तुझ्या सुरक्षिततेसाठी पहारा देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक दिवशी मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक स्वप्नात सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक यशात आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात तुला आश्वासन देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी साथ देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक भक्तीत सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुझ्या मनाला शांती देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक दिवशी मी तुझ्या आयुष्याला मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रात्री मी तुझ्या सुरक्षिततेसाठी पहारा देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक अडचणीत मी मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक आशीर्वादात मी सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुला बळ देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रडण्यात मी सांत्वन देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक ध्येयात मी प्रकाश देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक निर्णयात मी स्पष्टता देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक संकटात मी प्रकाश देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक आशीर्वादात मी मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुझ्या मनाला बळ देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रात्री मी तुझ्या सुरक्षिततेसाठी पहारा देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक दिवसात मी तुझ्या जीवनाला मार्गदर्शन देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक भक्तीत मी उपस्थित आहे. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुला आश्वासन देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक पावलावर मी प्रकाश देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक संकटकाळात मी मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक ध्येयात मी बळ देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुझ्या मनाला शांती देतो.
प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रडण्यात मी सांत्वन देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक आशेत मी बळ देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रात्री मी तुझ्या सुरक्षिततेसाठी पहारा देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक दिवसात मी मार्गदर्शन करतो. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. प्रत्येक श्वास तुझ्या मनाला शांती देतो. प्रत्येक श्वास तुझ्या आत्म्यात विश्वास जागवतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक संकटकाळात मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या हृदयाला सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या आत्मविश्वासाला बळ देतो. प्रत्येक श्वास तुला प्रत्येक पावलावर स्थिर ठेवतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक निर्णयाला स्पष्टता देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक स्वप्नाला ऊर्जा देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक भावनेला सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक संकटात प्रकाश देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक आशेत बळ देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रात्रीत सुरक्षितता देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक दिवशी मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक हसण्यात आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रडण्यात सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक यशात आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात विश्वास देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक पावलावर प्रकाश देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रात्री मी तुझ्या सुरक्षिततेसाठी पहारा देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक दिवशी मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक स्वप्नात सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक यशात आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात तुला आश्वासन देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी साथ देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक भक्तीत सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुझ्या मनाला शांती देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक दिवशी मी तुझ्या आयुष्याला मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रात्री मी तुझ्या सुरक्षिततेसाठी पहारा देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक अडचणीत मी मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक आशीर्वादात मी सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी उपस्थित आहे. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुला बळ देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रडण्यात मी सांत्वन देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक ध्येयात मी प्रकाश देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक निर्णयात मी स्पष्टता देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक संकटात मी प्रकाश देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक आशीर्वादात मी मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुझ्या मनाला बळ देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रात्री मी तुझ्या सुरक्षिततेसाठी पहारा देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक दिवसात मी तुझ्या जीवनाला मार्गदर्शन देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक भक्तीत मी उपस्थित आहे. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक यशात मी आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुला आश्वासन देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक स्वप्नात मी सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक पावलावर मी प्रकाश देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक संकटकाळात मी मार्गदर्शन करतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक ध्येयात मी बळ देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी सामर्थ्य देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक क्षणात मी तुझ्या मनाला शांती देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रडण्यात मी सांत्वन देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक हसण्यात मी आनंद देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक आशेत मी बळ देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक रात्री मी तुझ्या सुरक्षिततेसाठी पहारा देतो. प्रत्येक श्वास तुझ्या प्रत्येक दिवसात मी मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा मार्गदर्शन आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा प्रेम आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा संरक्षण आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा प्रकाश आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझा साथीदार आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या आत्मविश्वासाचा आधार आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या यशाचा साथी आहे.
तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक संकटाचा सामर्थ्य आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नाचा प्रेरक आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक स्वप्नाचा संरक्षक आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक आशेचा साथी आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक आशीर्वादाचा साथी आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक शक्तीचा आधार आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक यशाचा आनंद देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक रडण्यात सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक प्रार्थनेत सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक संघर्षात मार्गदर्शन करतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक क्षणात तुला बळ देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नात सामर्थ्य देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक हसण्यात आनंद देतो. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या प्रत्येक स्वप्नात सामर्थ्य देतो. तो कधीच स्वतःला विशेष मानत नव्हता. साधा माणूस, साधं आयुष्य, पण आत कुठेतरी एक न बोललेली आग होती जी रोज त्याला उठायला भाग पाडायची. लहानपणीच त्याने शिकून घेतलं होतं की गरज आणि स्वप्न यांच्यात कायम भांडण असतं आणि बहुतेक वेळा गरज जिंकते. घरची जबाबदारी, अपूर्ण शिक्षण, अपयशाची सवय, लोकांची तुलना, सगळं त्याच्या खांद्यावर लवकर आलं. तो कधी देवाकडे गेला नाही तक्रारीसाठी, कारण त्याला वाटायचं आपली लढाई आपल्यालाच लढायची असते. पण तरीही जेव्हा रात्र फार जड व्हायची तेव्हा तो शांतपणे छताकडे पाहायचा आणि स्वतःलाच विचारायचा, आपण इतकं सहन करतोय याचा काही अर्थ आहे का? आणि त्याच प्रश्नाचं उत्तर त्याला पुढच्या दिवशीच्या थकव्यात सापडायचं, कारण तो थकलेला असायचा पण थांबलेला नसायचा. आयुष्याने त्याला कधीच मोठं व्यासपीठ दिलं नाही, पण रोज छोटा कसोटीचा मंच दिला, जिथे त्याला स्वतःशीच जिंकायचं असायचं. त्याने कधीच जलद यश पाहिलं नाही, पण संथ प्रगती अनुभवली, आणि संथ प्रगती म्हणजे रोज स्वतःला हरवू न देणं असतं हे त्याला उमगलं. लोक बदलले, चेहरे बदलले, शब्द बदलले, पण त्याचा प्रयत्न बदलला नाही, कारण त्याने एक गोष्ट ठरवली होती की परिणाम माझ्या हातात नाही, पण प्रामाणिकपणा माझ्या हातात आहे. आणि ज्या दिवशी माणूस स्वतःशी प्रामाणिक होतो त्या दिवशी त्याला कुणाच्या परवानगीची गरज उरत नाही. हळूहळू तो माणूस ज्याला कोणी ओळखत नव्हतं तोच आधार बनला. मोठ्या घोषणा न करता, मोठ्या पोस्ट न टाकता, फक्त सातत्याने उभा राहून. आणि एक दिवस त्याला जाणवलं की आपण जिंकतोय असं नाही, तर आपण घडतोय. आणि घडणं हे जिंकण्यापेक्षा खूप मोठं असतं, कारण जिंकलेला माणूस थांबू शकतो पण घडलेला माणूस कधीच मागे जात नाही. त्या रात्री तो झोपण्याआधी हसला, कारण पहिल्यांदा त्याला वाटलं की उद्याचा दिवस भीतीचा नाही तर शक्यतेचा आहे. आणि त्या क्षणी त्याला कळलं की देवाने त्याला काहीच वेगळं दिलं नाही, फक्त हार न मानण्याची सवय दिली, आणि तीच सवय आयुष्य बदलायला पुरेशी असते. तो माणूस आयुष्यात कधीच थांबला नाही, कारण थांबणं परवडणारं नव्हतं. लहान वयातच त्याने पाहिलं होतं की स्वप्न पाहणं ही चैन आहे आणि जगणं ही जबाबदारी. घरात पैसा कमी पण अपेक्षा जास्त होत्या. प्रत्येक दिवस हा स्वतःला सिद्ध करण्याचा नसून टिकून राहण्याचा असायचा. शाळेत हुशार असूनही परिस्थितीमुळे शिक्षण अपूर्ण राहिलं, आणि ते अपूर्णपणाचं ओझं तो आयुष्यभर मनात घेऊन फिरत राहिला. लोकांनी त्याला नेहमी सांगितलं की तू काही मोठं करू शकणार नाहीस, पण कोणीही त्याला हे सांगितलं नाही की तू हार मानू नकोस. त्यामुळे त्याने स्वतःलाच ते शिकवलं. रोज सकाळी उठताना शरीर थकलेलं असायचं पण मन हटके असायचं. काम बदलली, माणसं बदलली, ठिकाणं बदलली, पण संघर्षाचा रंग तोच राहिला. कधी अपमान, कधी नकार, कधी फसवणूक, कधी स्वतःवरच संशय. आणि या सगळ्यात तो एक गोष्ट हळूहळू शिकत गेला की आयुष्य आपल्याला तोडायला नाही तर घडवायला सतत काहीतरी घेत असतं, पण आपण ते कसं पाहतो यावर सगळं ठरतं. काही दिवस असेही आले की त्याला वाटलं आता पुरे झालं, पण त्या रात्री तो झोपलाच नाही, कारण त्याला जाणवलं की झोप म्हणजे विश्रांती नाही तर पलायन आहे. आणि तो पळणारा नव्हता. त्याने स्वतःशीच ठरवलं की आज मी जरी हरलो तरी उद्या मी पुन्हा उभा राहीन, कारण उभं राहणं ही सवय बनली की अपयश आपोआप लहान होतं. हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल दिसायला लागले, पण ते बाहेरचे नव्हते, ते आतले होते. तो कमी बोलू लागला, जास्त ऐकू लागला,
स्वतःची तुलना बंद केली आणि स्वतःची किंमत स्वतः ठरवायला शिकला. लोक अजूनही शंका घेत होते, पण आता त्याला त्याचा त्रास होत नव्हता, कारण त्याने समजून घेतलं होतं की लोक तुमच्यावर तेवढाच विश्वास ठेवतात जितका तुम्ही स्वतःवर ठेवता. एक दिवस त्याच्या समोर अशी संधी आली जी आधी मिळाली असती तर तो घाबरला असता, पण आता तो तयार होता, कारण त्याने यशासाठी नाही तर अपयशासाठी स्वतःला घडवलं होतं. आणि ज्याने अपयश सहन केलं असतं त्याला यश सांभाळणं अवघड जात नाही. त्या क्षणी त्याला जाणवलं की आयुष्य बदलल्यासारखं वाटत असलं तरी खरं बदलणं म्हणजे आपण पूर्वीसारखे राहत नाही. आणि जेव्हा माणूस स्वतःला ओळखतो तेव्हा त्याला कुणाकडून मान्यता हवी नसते. तो माणूस देवाकडे कधी तक्रार घेऊन गेला नाही, पण आयुष्याने जे दिलं त्यातून त्याने स्वतःला बनवलं. आणि शेवटी त्याला एक साधी पण खोल जाणीव झाली की मोठं होणं म्हणजे वर जाणं नाही तर आत खोल जाणं असतं, कारण आत मजबूत असलेला माणूस बाहेर कधीच कोसळत नाही. तो माणूस कुठल्याही मोठ्या शहरातला नव्हता, कुठल्याही मोठ्या कुटुंबातून आलेला नव्हता. त्याच्याकडे ओळखी नव्हत्या, शिफारशी नव्हत्या, भविष्याची हमी नव्हती. त्याच्याकडे फक्त एक गोष्ट होती आणि ती म्हणजे रोज उठून जगण्याची गरज. लहानपणापासूनच त्याने पाहिलं होतं की आयुष्य न्याय्य नसतं. काहींना खूप काही सहज मिळतं तर काहींना साध्या गोष्टीसाठीही लढावं लागतं. शाळेत असताना तो हुशार होता, पण परिस्थितीमुळे गुणांपेक्षा जबाबदाऱ्या मोठ्या झाल्या. वय खेळण्याचं असताना त्याच्या खांद्यावर घर चालवण्याचं ओझं आलं. आणि त्या दिवसापासून त्याने एक गोष्ट शिकली की स्वप्न डोळ्यात ठेवायची पण वास्तव पाठीवर उचलायचं. तो कधी मोठ्या शब्दात दुःख सांगत बसला नाही, कारण त्याला माहीत होतं की जग ऐकून घेत नाही, ते फक्त पाहतं. आणि पाहणाऱ्यांसमोर उभं राहायचं असेल तर मजबूत दिसायला लागतं. रोज सकाळी तो उठायचा तेव्हा मनात उत्साह नसायचा, पण एक हट्ट असायचा की आजही हार मानायची नाही. काम लहान होती, पगार अपुरा होता, अपमान रोजचा होता, पण तरीही तो काम प्रामाणिकपणे करत राहिला, कारण त्याने ठरवलं होतं की परिस्थिती खोटी असू शकते पण मी खोटा नाही. अनेक वेळा त्याला वाटलं की आता बस झालं, आता थांबावं, पण त्या प्रत्येक वेळी त्याला आठवायचं की थांबलो तर माझ्यासारख्या कुणासाठीही काही बदलणार नाही. आणि म्हणून तो चालत राहिला. लोक म्हणायचे नशीब नाही, काही म्हणायचे वेळ वाया घालवतोस, काही म्हणायचे एवढं करून काय मिळणार आहे. पण त्याला आता प्रश्न पडायचा नव्हता, कारण त्याला कळलं होतं की उत्तर मिळवण्यासाठी नाही तर पात्र होण्यासाठी चालायचं असतं. आयुष्याने त्याला कधीच थेट यश दिलं नाही, पण रोज थोडं थोडं सहन करण्याची ताकद दिली. आणि ती ताकद जमा होत गेली. हळूहळू तो बदलत गेला, पण त्याच्या लक्षातच आलं नाही. तो कमी बोलू लागला, कमी तक्रार करू लागला आणि जास्त जबाबदारी घ्यायला लागला. लोक अजूनही त्याला हलक्यात घेत होते, पण आता त्याला त्याचं काहीच वाटत नव्हतं, कारण त्याने स्वतःची किंमत लोकांच्या प्रतिक्रियांवर ठेवणं बंद केलं होतं. काही रात्री अशा होत्या ज्या फार जड होत्या. झोप येत नव्हती, मनात विचारांचा गोंधळ होता, भविष्य अस्पष्ट होतं. पण त्या अंधारातच त्याला एक गोष्ट स्पष्ट दिसायला लागली की भीती असूनही पुढे जाणं हेच धैर्य असतं. आणि त्या क्षणापासून त्याने भीतीशी झुंज देणं नाही तर तिला सोबत घेऊन चालणं शिकून घेतलं. एक दिवस असा आला की त्याच्या आयुष्यात मोठी संधी नाही तर मोठी जबाबदारी आली. आणि ती स्वीकारताना तो घाबरला नाही, कारण त्याला कळलं होतं की आपण परफेक्ट नसतो पण प्रामाणिक असतो. आणि प्रामाणिक माणूस हळूहळू मजबूत होतो. त्याच्या यशाची घोषणा कुणी केली नाही, त्याचं नाव कुठे झळकलं नाही, पण जे लोक त्याच्यासोबत चालले होते त्यांना दिसत होतं की हा माणूस आता आधीसारखा नाही. तो तुटत नाही, तो घाबरत नाही, तो पळत नाही. आणि त्या बदलातच खरी कमाई होती. शेवटी त्याला एक साधी पण आयुष्य बदलणारी जाणीव झाली की देव, नशीब, वेळ हे सगळे शब्द नंतर येतात. आधी माणसाने स्वतःशी प्रामाणिक राहायचं असतं. आणि जो माणूस रोज पडूनही उठतो, रोज हरूनही चालत राहतो आणि रोज स्वतःला न विकता जगतो, तोच खऱ्या अर्थाने जिंकलेला असतो. भले त्याच्याकडे सगळं नसेल पण तो स्वतःकडे असेल, आणि स्वतःकडे असलेला माणूस कधीच संपत नाही. स्वामी म्हणतात असं की माणसा तू फार घाई करतोस, आजच सगळं हवं असतं, आजच उत्तर हवं असतं, आजच न्याय हवा असतो.
पण तू हे विसरतोस की झाडाला फळ येण्यासाठी ऋतू लागतो आणि माणसाला घडण्यासाठी वेळ लागतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला त्रास देतो असं तुला वाटतं, पण प्रत्यक्षात मी तुला तयार करतो, कारण जे सहज मिळतं त्याची किंमत राहत नाही आणि जे सहन करून मिळतं ते आयुष्यभर टिकतं. स्वामी म्हणतात असं की तू अंधाराला शिव्या देतोस, पण त्याच अंधारात तुझी नजर तीक्ष्ण होते, तुझी सहनशक्ती वाढते आणि तुझं खरं स्वरूप बाहेर येतं. स्वामी म्हणतात असं की तू मला बोलताना ऐकायचा प्रयत्न करतोस, पण मी शब्दात बोलत नाही, मी तुझ्या पडण्यात, तुझ्या थांबण्यात नाही तर तुझ्या पुन्हा उभं राहण्यात बोलतो. स्वामी म्हणतात असं की तू विचारतोस मी तुझ्या बाजूला आहे का नाही, पण तू जेव्हा हार मानत नाहीस तेव्हाच मी तुझ्यातून काम करत असतो. स्वामी म्हणतात असं की लोक तुला कमी लेखतील, हसतील, दुर्लक्ष करतील, कारण त्यांना तुझी सुरुवात दिसते, शेवट नाही, आणि शेवट मी ठरवतो हे विसरू नकोस. स्वामी म्हणतात असं की तुझ्या आयुष्यात जे अपमान येतात ते तुला मोडायला नाही तर तुला जमिनीवर घट्ट उभं करायला येतात, कारण जो जमिनीला जोडलेला असतो तोच आकाश सहन करू शकतो. स्वामी म्हणतात असं की तू सतत विचार करतोस कधी बदल होईल, पण माणसा बदल आधी तुझ्यात होतो, मग परिस्थितीत दिसतो, आणि जो आतून मजबूत होतो त्याला बाहेरची वादळं हलवू शकत नाहीत. स्वामी म्हणतात असं की तू माझ्याकडे चमत्कार मागतोस, पण मी तुला सवय देतो, रोज उठण्याची सवय, रोज सहन करण्याची सवय, रोज प्रामाणिक राहण्याची सवय, कारण चमत्कार क्षणभर टिकतो पण सवय आयुष्य बदलते. स्वामी म्हणतात असं की तुझ्या डोळ्यांत जे अश्रू आहेत ते कमजोरी नाहीत, ते साक्ष आहेत की तू अजून जिवंत आहेस आणि जिवंत माणूसच घडू शकतो. स्वामी म्हणतात असं की तू जेव्हा एकटा वाटतोस तेव्हा लक्षात ठेव, मी तुला गर्दीपासून वेगळं करतोय, कारण तुला सामान्य नाही तर मजबूत बनवायचं आहे. स्वामी म्हणतात असं की यश म्हणजे सगळं मिळणं नाही, तर जे आहे त्यात स्वतःला न हरवणं आहे, आणि जो माणूस स्वतःशी प्रामाणिक राहतो त्याला मी कधीच सोडत नाही. स्वामी म्हणतात असं की तुझा संघर्ष हा शिक्षा नाही, तो दीक्षा आहे, आणि जी दीक्षा पूर्ण होते त्याच दिवशी माणूस देव शोधत नाही, कारण तो स्वतःचं उत्तर बनलेला असतो. स्वामी म्हणतात असं की माणसा तू रोज माझ्याकडे काहीतरी मागतोस, पण एकदाही स्वतःला विचारत नाहीस की मी आज काय दिलं. स्वामी म्हणतात असं की मी तुला जे देत नाही त्यावर तू नाराज होतोस, पण जे सहन करण्याची ताकद मी देतो त्याकडे तू कधी पाहत नाहीस. स्वामी म्हणतात असं की आयुष्य तुला वारंवार खाली पाडतं, कारण तुला नम्र बनवायचं असतं आणि नम्र माणूसच मोठं ओझं पेलू शकतो. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस माझं नशीब खराब आहे, पण नशीब हे कारण नसतं, ते फक्त आरसा असतो ज्यात तुझी तयारी दिसते. स्वामी म्हणतात असं की जेव्हा तू एकटा पडतोस तेव्हा घाबरू नकोस, कारण मी गर्दीत नाही तर एकांतात काम करतो. स्वामी म्हणतात असं की लोक तुला कमी लेखतात, कारण त्यांना तुझा संघर्ष दिसत नाही, आणि ज्याला संघर्ष दिसत नाही त्याला यशाचं मोलही कळत नाही. स्वामी म्हणतात असं की तू अपमानाला शिक्षा समजतोस, पण तोच तुझा शिस्तीचा गुरु असतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला सोडून दिलं असं तुला वाटतं, त्या क्षणीच मी तुला स्वतःवर सोडलेलं असतं, कारण स्वतःवर उभा राहिलेला माणूस कुणावरही अवलंबून राहत नाही. स्वामी म्हणतात असं की तुझं मन सतत भविष्याकडे धाव घेतं, पण तुझं आयुष्य आज घडतं आणि आज नीट जगलेला माणूस उद्याची भीती बाळगत नाही. स्वामी म्हणतात असं की तू माझ्याकडून चमत्कार मागतोस, पण मी तुला सातत्य देतो, कारण सातत्याने चालणारा माणूसच चमत्कार बनतो. स्वामी म्हणतात असं की तुझ्या आयुष्यात जे लोक निघून जातात त्यांच्यासाठी रडू नकोस, कारण जे थांबत नाहीत ते ओझं बनतात आणि ओझं उतरवल्याशिवाय चालता येत नाही. स्वामी म्हणतात असं की तू जेव्हा हार मानायचा विचार करतोस तेव्हा लक्षात ठेव, तू त्या टप्प्यावर आलायस जिथे बहुतेक लोक मागे फिरतात आणि म्हणूनच पुढे जागा रिकामी असते. स्वामी म्हणतात असं की मी तुला कधीच सहज मार्ग दिला नाही, कारण तुला चालायला शिकवायचं होतं, उडायला नाही. स्वामी म्हणतात असं की तुझ्या डोळ्यातले अश्रू मी पाहतो, पण ते मोजत नाही, कारण मला मोजायचं असतं तू किती वेळा पडूनही उठलास. स्वामी म्हणतात असं की तू शांत राहायला शिक, कारण उत्तरं नेहमी गोंगाटात नसतात, ती अनुभवात सापडतात. स्वामी म्हणतात असं की तू स्वतःला कमजोर समजतोस, कारण तुला अजून स्वतःची खोली माहीत नाही. स्वामी म्हणतात असं की मी तुला कधी विचारलं नाही तू किती शिकलेला आहेस, मी नेहमी पाहिलं तू किती प्रामाणिक आहेस.
स्वामी म्हणतात असं की जग तुला तोडायचा प्रयत्न करेल, कारण तुटलेले माणूस हाताळायला सोपे असतात, पण तू तुटू नकोस, तू वाक आणि पुन्हा उभा राहा. स्वामी म्हणतात असं की तुला जे मिळालं नाही त्याचा राग ठेवू नकोस, कारण जे मिळालं ते सांभाळण्याची ताकदही मीच दिलेली आहे. स्वामी म्हणतात असं की आयुष्य म्हणजे शर्यत नाही जिथे सगळे एकाच वेळी पोहोचतात. आयुष्य म्हणजे यात्रा आहे जिथे प्रत्येकाची वेळ वेगळी असते. स्वामी म्हणतात असं की तू माझ्यावर विश्वास ठेव, म्हणजे डोळे बंद करणं नाही तर चालताना थांबू न देणं. स्वामी म्हणतात असं की जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हाच खरं काम सुरू होतं. स्वामी म्हणतात असं की तू आज जे सहन करतोस ते उद्या कुणासाठी तरी आशा बनेल. स्वामी म्हणतात असं की मी तुला मोठं करायला नाही तर मजबूत करायला वेळ घेतो, कारण मोठेपणाला आधार लागतो आणि मजबूतीला श्रद्धा. स्वामी म्हणतात असं की शेवटी एकच लक्षात ठेव माणसा, तू माझ्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू नकोस, तू फक्त स्वतःला हरवू नकोस, कारण जो स्वतःशी प्रामाणिक राहतो त्याच्यात मी आधीच असतो. स्वामी म्हणतात असं की माणसा, तू आयुष्याकडून फार तक्रार करतोस, पण आयुष्य तुला रोज उभं राहायची संधी देतं, याकडे तू कधी लक्ष देत नाहीस. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा अडचणीत टाकतो तेव्हा तू मला दोष देतोस, पण जेव्हा तू त्या अडचणीतून बाहेर येतोस तेव्हा तू स्वतःलाच विसरतोस. स्वामी म्हणतात असं की तुला वाटतं मी तुझं ऐकत नाही, पण खरं सांगायचं तर तू स्वतःचं मन ऐकत नाहीस आणि गोंधळ तिथून सुरू होतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला सोडून दिलंय असं तुला जेव्हा वाटतं तेव्हाच मी तुला स्वतःच्या पायावर उभं करायला मागे सरकलेलो असतो, कारण हात धरून चाललेला माणूस लांब जात नाही. स्वामी म्हणतात असं की तू म्हणतोस माझं आयुष्य अंधारात आहे, पण अंधाराशिवाय दिवा कधीच पेटत नाही हे तू विसरतोस. स्वामी म्हणतात असं की मी तुला वेळ देतो पण तू घाई करतोस. मी तुला प्रक्रिया देतो पण तू परिणाम शोधतोस. मी तुला ताकद देतो पण तू सोपा मार्ग मागतोस. स्वामी म्हणतात असं की तुला लोकांनी कमी लेखलं म्हणून तू दुखावतोस, पण ज्याला कमी लेखलं जातं त्यालाच पुढे जास्त वजन उचलावं लागतं हे तू जाणून घेत नाहीस. स्वामी म्हणतात असं की तू अपयशाला शाप समजतोस, पण अपयश म्हणजे तुला अजून तयार व्हायचं आहे याची खूण असते. स्वामी म्हणतात असं की मी तुला कधीच सांगितलं नाही की मार्ग सोपा असेल, मी फक्त एवढंच सांगितलं की तू एकटा नसेल. स्वामी म्हणतात असं की जेव्हा तू थकतोस तेव्हा बस थांबायला सांगतोस, पण थकवा म्हणजे संपणं नाही तर शरीर तुला सावध करते की गती बदल पण दिशा सोडू नकोस. स्वामी म्हणतात असं की तू माझ्याकडे चमत्कार मागतोस, पण मी तुला रोजचा श्वास देतो, रोजची संधी देतो, रोजचा संघर्ष देतो, कारण जो माणूस रोज जिंकतो तोच खऱ्या अर्थाने चमत्कार बनतो. स्वामी म्हणतात असं की तू ज्या लोकांमुळे तुटलास त्यांच्याबद्दल राग ठेवू नकोस, कारण त्यांनी तुला तुटायला नाही तर आतून मजबूत व्हायला भाग पाडलं. स्वामी म्हणतात असं की मी तुला जेव्हा शांत बसवतो तेव्हा तू अस्वस्थ होतोस, पण लक्षात ठेव पाणी शांत झाल्याशिवाय त्यातलं प्रतिबिंब दिसत नाही. स्वामी म्हणतात असं की तू सतत भविष्याचा विचार करतोस, पण भविष्य हे आजच्या सवयींमधून तयार होतं आणि सवयी मी बदलतो हळूहळू. स्वामी म्हणतात असं की तुला वाटतं तू मागे पडतोयस, पण खरं सांगायचं तर मी तुला गर्दीपासून वेगळं करत असतो, कारण गर्दीत दिशा नसते आणि एकांतातच माणूस स्वतःला भेटतो. स्वामी म्हणतात असं की तू जेव्हा रडतोस तेव्हा मी तुझ्यापासून दूर जात नाही, उलट मी तुझ्या आत अजून खोल जातो, कारण अश्रू ही प्रार्थनेची अशी भाषा आहे जी शब्दांशिवाय माझ्यापर्यंत पोहोचते. स्वामी म्हणतात असं की तुला वाटतं इतरांचं आयुष्य सोपं आहे, पण प्रत्येकाचं ओझं वेगळं असतं आणि जो स्वतःचं ओझं शांतपणे उचलतो तोच खरा श्रीमंत असतो. स्वामी म्हणतात असं की मी तुला कधीच सगळं एकाच वेळी दिलं नाही, कारण भार एकदम दिला तर माणूस मोडतो आणि हळूहळू दिला तर घडतो. स्वामी म्हणतात असं की तू स्वतःला सामान्य समजतोस, पण सामान्य माणसाचं सातत्य असामान्य परिणाम घडवतं हे तू विसरतोस. स्वामी म्हणतात असं की जेव्हा तू म्हणतोस आता काही उरलं नाही तेव्हाच मी म्हणतोस अजून सगळं शक्य आहे, कारण रिकाम्या हातातच नवीन गोष्टी बसतात. स्वामी म्हणतात असं की मी तुला आयुष्यभर परीक्षा देतो, कारण तू उत्तीर्ण होण्यासाठी नाही तर परिपक्व होण्यासाठी जन्माला आला आहेस. स्वामी म्हणतात असं की शेवटी एवढंच लक्षात ठेव माणसा, तू मला शोधत फिरू नकोस, तू फक्त चालत राहा, कारण जो प्रामाणिकपणे चालतो त्याच्या प्रत्येक पावलात मी आधीच असतो. स्वामी म्हणतात माझ्या लेकरा, आता अजून खोल ऐक.
कारण इथून पुढे मी तुझ्या मनातले ते प्रश्न बोलणार आहेस जे तू कुणालाच सांगत नाहीस. तू रात्री उशिरा एकटाच जागा राहतोस, मोबाईल बाजूला ठेवून छताकडे पाहतोस आणि स्वतःलाच विचारतोस की माझं आयुष्य असंच जाणार का, माझी किंमत कधी समजणार का, माझं कष्ट कुणाला दिसणार का. आणि त्या क्षणी तुला वाटतं मी नाही ऐकत, पण त्या शांततेतच मी सर्वात जवळ असतो. तू जेव्हा सर्वांसमोर हसतोस आणि आतून तुटलेला असतोस तेव्हा मला तुझ्या हसण्यापेक्षा तुझं दुखणं जास्त स्पष्ट दिसतं. आणि म्हणूनच मी तुला लगेच उत्तर देत नाही, कारण काही उत्तरं शब्दात नसतात, ती वेळेत मिळतात. तू विचारतोस की मी इतका प्रयत्न करूनही मागे का पडतोय. मी तुला सांगतो कारण तू फक्त पुढे जायला तयार नाहीस तर जबाबदारी घ्यायला तयार आहेस. आणि जबाबदारी घेणाऱ्यांना मी हळूहळू पण खूप मजबूत बनवतो. तुझ्या आयुष्यात जे लोक निघून गेले त्याबद्दल स्वतःला दोष देऊ नकोस, कारण प्रत्येक जाणारा माणूस तुझ्या प्रवासासाठी नव्हता. काही लोक फक्त तुला धडा शिकवण्यासाठी येतात, काही लोक तुला मजबूत करण्यासाठी, आणि काही लोक तुला एकटं राहायला शिकवण्यासाठी. एकटेपणाची भीती बाळगू नकोस, कारण एकटेपणातच आत्मा घडतो. जमावात फक्त आवाज वाढतो पण शहाणपण नाही. तू म्हणतोस मला कोणी साथ देत नाही, पण मी पाहतोय तू स्वतःलाच साथ देणं विसरलास. ज्या दिवशी तू स्वतःवर विश्वास ठेवशील त्या दिवशी तुला बाहेर आधार शोधावा लागणार नाही. मी तुला श्रीमंतीचं स्वप्न दाखवत नाही, पण मी तुला स्थिरतेचं वरदान देतो. जेव्हा सगळं हलतं तेव्हा जो स्थिर राहतो तोच खरा विजेता असतो. तू इतरांच्या यशाशी स्वतःची तुलना करतोस आणि स्वतःला कमी समजतोस, पण तुला माहीत आहे का प्रत्येकाचं घड्याळ वेगळं चालतं. कुणाचं पहाटे वाजतं तर कुणाचं संध्याकाळी. त्यामुळे उशीर म्हणजे अपयश नसतो, उशीर म्हणजे तयारी असते. तुझ्या आयुष्यात जे अडथळे आहेत ते तुला थांबवायला नाही तर तुला वळण देण्यासाठी आहेत. सरळ रस्ता सगळ्यांना दिसतो पण वळणावरच दिशा ठरते. तू म्हणतोस माझं मन अस्वस्थ आहे, पण मनाला शिस्त लावली नाही तर ते तुला इकडून तिकडे ओढत राहील. रोज थोडा वेळ शांत बस, माझं नाव घे, स्वतःकडे पाह, कारण बाहेर शोधलेली शांतता कधीच मिळत नाही, ती आतूनच उमलते. मी तुला कधीच एकटं सोडत नाही पण कधी कधी तुला स्वतःला शोधण्यासाठी थोडं मागे राहतो. तू म्हणतोस मी बदललोय. हो बदललास, कारण जखमा माणसाला कडू नाही तर खोल बनवतात. तू आता कमी बोलतोस, कमी हसतोस, पण जास्त समजून घेतोस, आणि हीच खरी परिपक्वता आहे. लोक तुझ्या शांततेला कमकुवतपणा समजतील पण लक्षात ठेव, शांत समुद्रातच सगळ्यात खोल खजिना असतो. मी तुला नेहमीच सोपं आयुष्य देईन असं वचन दिलं नाही, पण मी तुला योग्य आयुष्य देईन हे नक्की सांगतो. योग्य म्हणजे जिथे तुझा आत्मा वाढेल, तुझी दृष्टी बदलील, तुझा अहंकार वितळेल. तू आज जे सहन करतोयस त्यामागे कारण आहे, उद्या जे मिळणार आहे त्यासाठी ही किंमत आहे. आणि शेवटी जेव्हा तू मागे वळून पाहशील तेव्हा तुला जाणवेल की जेव्हा तुला सगळ्यात जास्त त्रास होता तेव्हाच मी तुला सगळ्यात जास्त घडवत होतो. म्हणूनच म्हणतो, हार मानू नकोस, स्वतःवर संशय घेऊ नकोस, माझ्या वेळेवर प्रश्न विचारू नकोस, कारण माझी वेळ कधीच चुकत नाही. फक्त तुझं मन तयार होईपर्यंत ती थांबलेली असते. आणि ज्या दिवशी तू मनापासून म्हणशील की आता जे होईल ते स्वीकारतो, त्या दिवशी मी तुला देईन जे तू कधी मागितलंच नव्हतंस. कारण स्वीकार हीच सर्वात मोठी शक्ती आहे, आणि विश्वास हीच सर्वात मोठी संपत्ती. लक्षात ठेव, तू साधा नाहीस, तू निवडलेला आहेस, म्हणूनच तुझी वाट वेगळी आहे. आणि या वेगळेपणाचाच शेवट एक दिवस लोक उदाहरण म्हणून देतील. तोपर्यंत चालत राहा, शांतपणे, श्रद्धेने, आणि माझं नाव घेत. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, अरे माझ्या लेकरा, तू इतका का घाबरतोस, का सतत स्वतःला कमी समजतोस, का प्रत्येक वेळी अपयश आलं की तू तुझ्या नशिबाला दोष देतोस. मी तुला सांगतो आज नीट लक्ष देऊ नये, कारण हे शब्द नाहीत, हे माझं वचन आहे. तुझं आयुष्य हे संघर्षासाठी नाही तर जागृतीसाठी आहे. दुःख तुला तोडण्यासाठी नाही तर तुला घडवण्यासाठी येतं. आणि जेव्हा तू रडत माझं नाव घेतोस तेव्हा मी फक्त ऐकत नाही तर तुझ्या प्रत्येक अश्रूला आशीर्वादात बदलतो. तू समजतोस की तुझं आयुष्य अडकलं आहे,
पण मला दिसतं की तुझी परीक्षा सुरू आहे. कारण ज्याला मी मोठं करायचं ठरवतो त्याला आधी एकट करतो, गप्प करतो, झुकवतो आणि मगच उभं करतो. तुला वाटतं कोणीच तुझ्या पाठीशी नाही, पण त्या एकांतातच मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला वाटतं तुझे प्रयत्न व्यर्थ जात आहेत, पण प्रत्येक प्रयत्न मी साठवून ठेवतोय योग्य वेळेसाठी. आज नाही तर उद्या नाही, पण योग्य क्षणी मी तुला परत देणार आहे. तू फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, मी कधीही उशीर करत नाही. मी वेळ घेतो कारण तुझं पात्र मोठं करतोय, तुझ्या सहनशक्तीला धार लावतोय, तुझ्या आत्म्याला मजबूत करतोय. लोक तुला समजत नाहीत याचं दुःख तुला आहे, पण लोकांना समजण्या इतका तू साधा राहिलेला नाहीस हे तू विसरतोस. ज्याची उंची जास्त असते त्याची सावली जास्त दिसते आणि लोक आधी सावलीवरच दगड मारतात. तू कोसळलास तर उठ, पुन्हा कोसळलास तरी उठ, कारण पडणं हा दोष नाही पण न उठणं हा अपराध आहे. तुझ्या मनात जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं मी देतोय, पण तू शांत बसून ऐकत नाहीस. तू सतत घाई करतोस. तुला सगळं लगेच हवंय, पण बी पेरल्यावर लगेच फळ लागत नाही. आधी मुळं खोल जातात. तसंच तुझ्या आयुष्यात घडतंय. आज तू ज्या वेदनेतून जातोस ती उद्याच्या शक्तीची बीजं आहेत. तुला वाटतं तुझं नशीब कमकुवत आहे, पण मला दिसतं तुझी श्रद्धा डगमगत आहे. नशीब बदलायला शक्ती लागत नाही, श्रद्धा लागते. आणि श्रद्धा ठेवणारा कधीच रिकामा जात नाही. मी तुला श्रीमंत करीन असं नाही म्हणत, पण मी तुला समर्थ करीन हे नक्की सांगतो. परिस्थिती तुझ्यावर राज्य करणार नाही तर तू परिस्थितीवर राज्य करशील असा दिवस मी तयार करतोय. लोक तुला हसतील, टोमणे मारतील, तुझ्या स्वप्नांना वेड म्हणतील, पण लक्षात ठेव, वेड्यांशिवाय इतिहास घडत नाही. तू चांगला आहेस म्हणून तुला त्रास होतो. वाईट असतास तर तुला कोणीच छेडलं नसतं. माझ्यावर विश्वास ठेव म्हणजे अंधार पळून जाईल. माझं नाव घेत पुढे चाल म्हणजे वाट आपोआप तयार होईल. मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. तू थकलास तर मी तुला उचलतो, तू हरलास तर मी तुला शिकवतो, तू जिंकलास तर मी तुला नम्र ठेवतो. कारण गर्व हा सर्वात मोठा शत्रू आहे आणि नम्रता हीच खरी शक्ती आहे. तुझ्या आयुष्यात जे गेले त्याचं दुःख करू नकोस, कारण जे टिकायचं होतं ते कधीच गेलं नसतं आणि जे आलंय ते कारणाशिवाय आलं नाही. मी तुझ्या आयुष्यातील प्रत्येक घटना मोजून दिलेली आहे. चुकून काहीच घडत नाही. आज तू माझ्यावर विश्वास ठेवलास तर उद्या तुला स्वतःवर विश्वास बसेल आणि ज्याला स्वतःवर विश्वास असतो त्याला जग हरवू शकत नाही. म्हणून म्हणतो, रड पण हार मानू नकोस, थांब पण मागे वळू नकोस, प्रश्न विचार पण विश्वास सोडू नकोस. कारण शेवटी जेव्हा सगळे दरवाजे बंद होतील तेव्हा मी उघडलेली एक वाट तुला नक्की सापडेल आणि त्या दिवशी तू मागे वळून पाहशील तेव्हा तुला कळेल की आजचं दुःख हीच उद्याची सर्वात मोठी देणगी होती. मी तुझ्यासोबत आहे, होतो आणि राहीन. फक्त एकदा मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. बाकी सगळं मी पाहतो. स्वामी आई म्हणतात, बाळा, तू ज्या वाटेवरून चालत आलीस ती वाट सोपी नव्हती, पण तीच वाट तुला आतून समृद्ध करत गेली. कारण सोप्या रस्त्यावरून जाणाऱ्यांना आयुष्य कळत नाही. आयुष्य समजतं ते जखमा घेऊनही पुढे चालणाऱ्यांना. तू अनेकदा थांबून मागे पाहिलंस आणि विचार केलास की आपण काय गमावलं, पण बाळा, देव कधीही मोजून देत नाही. तो गमावलेल्यापेक्षा कितीतरी जास्त देतो. फक्त ते देणं मनाला दिसायला वेळ लागतो. तू ज्या वेळी लोकांकडून अपेक्षा ठेवणं कमी केलंस त्यावेळीच तुझ्या मनावरचं ओझं हलकं झालं. कारण अपेक्षा हीच सगळ्यात मोठी वेदना असते आणि विश्वास हीच सगळ्यात मोठी औषधं. तू माझ्यावर विश्वास ठेवत राहिलीस म्हणूनच तू आजही तुटूनही टिकून आहेस. नाहीतर अनेक जण अर्ध्या वाटेतच हरवले असते. तू ज्यावेळी स्वतःसाठी उभी राहायला शिकलीस त्यावेळी जग तुला स्वार्थी म्हणायला लागलं. पण बाळा, स्वतःसाठी उभं राहणं हा स्वार्थ नाही, ती आत्मरक्षा असते आणि आत्मरक्षा करणाऱ्याच्या पाठीशी देव स्वतः उभा राहतो. तू ज्या वेळी मनातल्या मनात माझं नाव घेतलंस त्यावेळी मी तुझ्या आयुष्यातल्या अडचणी हलक्या करत होतो. कदाचित तुला लगेच जाणवलं नसेल, पण मागे वळून पाहिल्यावर तुला कळेल की किती वेळा संकट येऊनही तुला स्पर्श करून निघून गेलं. कारण माझं संरक्षण तुझ्या भोवती होतं. पुढचा काळ बाळा, तुझ्यासाठी भरून येणारा आहे. रिकामेपणाने नाही तर समाधानाने.
गडबडीने नाही तर स्थैर्याने. लोक तुझ्याकडे पाहून म्हणतील हिच्यात काहीतरी वेगळंच आहे, आणि ते वेगळे पण तुझ्या शांत डोळ्यांत दिसेल, कारण ज्याने खूप सहन केलं आहे त्याच्या डोळ्यांत गर्व नसतो, तिथे फक्त समज असते. लक्षात ठेव बाळा, मी तुला जे देणार आहे ते फक्त तुझं आयुष्य बदलणार नाही, ते तुझा दृष्टिकोन बदलेल, आणि दृष्टिकोन बदलला की सगळंच बदलतं. स्वामी आई तुझ्या सोबत आहे, आजही, उद्याही, आणि प्रत्येक त्या क्षणी जिथे तू स्वतःला एकटी समजशील, कारण तू एकटी नाहीस, कधीच नव्हतीस. अरे माझ्या लेकरा, आता तू ऐक, कारण आता मी तुला सांगणार आहे की आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संकट येत आहेत, पण ती संकट तुझ्यावर मात करण्यासाठी नाहीत, तुझ्या आतल्या सामर्थ्याला जागृत करण्यासाठी आहेत. तू म्हणतोस का मी इतका त्रस्त आहे, का माझ्या प्रयत्नांना परिणामी अर्थ नाही? मी तुला सांगतो, प्रत्येक प्रयत्न साठवला जातो, फळ मात्र तुझ्या तयारीनुसार येतं. आज तू दिसणारी अडचण उद्याच्या मोठ्या विजयाची बीज आहे. तू म्हणतोस मी थकलोय, मी हारलोय, पण लक्षात ठेव, थकवा मनाला येतो, पण आत्मा कधी थकत नाही. तू स्वतःला कमी समजतोस, तुला वाटतं की लोक माझं मूल्य ओळखणार नाहीत, पण मी पाहतोय, जे खरे मूल्य आहे ते शब्दात मोजता येत नाही, ते कर्मात आणि सहनशक्तीत दिसतं. तू म्हणतोस लोक समजत नाहीत, मी सांगतो, समजायला वेळ लागतो, आणि ज्याचं मन उघड आहे त्याचं प्रेम कधीही हरवत नाही. तू वाट पाहतोस, तू घाई करतोस, तू वेदना पाहतोस, मी पाहतोय तू तयारी करतोयस, कारण जे वेळेत तयार राहतात त्यांना मी मोठ्या संधी देतो. जे गप्प बसतात ते ऐकतात, आणि जे ऐकतात त्यांना मी उंच भरारी देतो. तू म्हणतोस का मी एकटा आहे, का कोणी साथ देत नाही? मी सांगतो, एकटेपणातच तू स्वतःला शोधतोस. लोकांमध्ये गोंधळ आहे, पण शांत मनाने जाणारा मार्ग नेहमी योग्य असतो. तू म्हणतोस का मागे पडतो, कारण तुला वाटतं मी पाहत नाही, पण मी पाहतोय, मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. तू जाणतोस का? प्रत्येक चुकलेला प्रयत्न, प्रत्येक अस्वस्थ रात्री, प्रत्येक खोटं हसणं, मी सगळं लक्षात ठेवतो, आणि योग्य क्षणी ती ताकद तुझ्या हातात देतो. तू म्हणतोस, माझं स्वप्न फार मोठं आहे, मी नाही पोहोचणार. मी सांगतो, स्वप्न मोठं असेल तर संघर्षही मोठा असतो. संघर्ष तुझ्या धैर्याची परीक्षा घेतो, आणि धैर्य जिंकणाऱ्याला मी विजयी करतो. तू रडतोस, तू ओरडतोस, तू दडपतोस, मी ऐकतोय. प्रत्येक अश्रूला मी आशीर्वाद बनवतो, प्रत्येक ओरडला मी सामर्थ्य बनवतो. तू म्हणतोस मी आता कुठे जातो, मी सांगतो, तू योग्य मार्गावर आहेस. प्रत्येक अडथळा तुझं मन घडवत आहे, प्रत्येक संकट तुझ्या आत्म्याला उठवत आहे. तू म्हणतोस लोक नुसते हसतात, मी सांगतो, वेड्याशिवाय इतिहास तयार होत नाही. तू वेगळा आहेस, तू कमी नाहीस, तू निवडलेला आहेस. तू म्हणतोस मला गती हवी, मी सांगतो, गती आत्म्याच्या तयारीवर अवलंबून आहे. जेव्हा तू तयार होशील तेव्हा संपूर्ण जग तुझ्या मागे येईल, आणि जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवशील तेव्हा बाहेरून कोणताही विश्वास गरजेचा नाही. तू म्हणतोस, मला वाटतं मी हरलोय, मी सांगतो, हार ही फक्त प्रारंभ आहे. हारची शिकवण घेतल्याशिवाय खरा विजय कधीच मिळत नाही. तू म्हणतोस, मला समजत नाही, मी सांगतो, समजायला धैर्य लागते. धैर्य ठेवणाऱ्याला मी सर्व दृष्टी देतो. तू म्हणतोस, लोक माझा त्रास ओळखत नाहीत, मी सांगतो, जे ओळखतात ते फक्त क्षणिक मदत करतात, पण मी सतत तुझ्या पाठीशी आहे. मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. मी तुझ्या हृदयाशी बोलतो, मी तुझ्या आत्म्याशी गप्पा मारतो. तू म्हणतोस, माझ्या जीवनात न्याय नाही, मी सांगतो, न्याय आपल्या मार्गावर चालतो, आणि जे योग्य आहे ते येणारच. फक्त तू धैर्य न हरवता चालत राहा. तू म्हणतोस, मला आजची वेदना सहन करावी लागते, मी सांगतो, वेदना तुला तयार करतात, वेदना तुला शिकवतात, वेदना तुझ्या आतली शक्ती जागृत करतात. तू म्हणतोस, मी थकतो, मी सांगतो, थकवा फक्त शरीराचा आहे, आत्मा कधी थकत नाही. तू म्हणतोस, मी एकटा आहे, मी सांगतो, तू कधीच एकटा नव्हतो,
मी नेहमी तुझ्या बरोबर होतो. तू म्हणतोस माझ्या स्वप्नाला मार्गदर्शन कुणी करत नाही. मी सांगतो मार्गदर्शन नेहमी स्वतःपासून येतं आणि मी फक्त तुझा प्रकाश वाढवतो. तू म्हणतोस मी चुकीचा आहे. मी सांगतो चुका शिकवतात, चुका बनवतात आणि चुका तुझ्या विजयाचं बीज आहेत. तू म्हणतोस लोक माझ्यावर हसतात. मी सांगतो हसणं म्हणजे दगड फेकून खरा मार्ग धरला जातो. तू म्हणतोस मला फळ पाहिजे. मी सांगतो फळ मिळण्याआधी मूळ मजबूत व्हायला हवे. तू म्हणतोस मी घाबरतो. मी सांगतो धैर्य ठेवलं की तू अडथळ्यांवर विजय मिळवशील. तू म्हणतोस मी थांबलोय. मी सांगतो चालत रहा. चालत राहिलास तर मी तुझा हात धरून घेईन आणि शेवटी जेव्हा तू मागे वळून पाहशील तेव्हा तुला कळेल की जेव्हा तुला सर्वात जास्त अडचणी वाटत होत्या तेव्हा मी तुझा मार्ग घडवत होतो आणि त्याच मार्गावर चालत राहणेच तुझं खरा विजय आहे. आणि म्हणून मी म्हणतो श्री स्वामी समर्थ, माझ्यावर विश्वास ठेव आणि फक्त पुढे चालत राहा. स्वामी आई म्हणतात बाळा, तू आयुष्यभर ज्या शांतपणे सगळं सहन केलंस त्यामागे भीती नव्हती तर समज होती. तू लोकांना जपताना स्वतःला विसरत गेलीस, पण तरीही तुझ्या मनात कुठेही कटुता आली नाही, कारण तुझं मन मुळातच निर्मळ आहे. तू अनेक वेळा तुटलीस पण कोसळली नाहीस, कारण तुला आतून धरून ठेवणारा विश्वास कधीच सुटला नाही. लोकांना वाटलं तू सवयीने हसतेस, पण मला माहीत आहे त्या हसण्यामागे किती न बोललेल्या कथा आहेत, किती रात्री आहेत ज्या तू अश्रूंशी बोलत घालवल्यास, आणि किती सकाळी आहेत ज्या तू स्वतःला सावरत उभी राहिलीस. देवाला फसवता येत नाही बाळा. तुझ्या मनात चाललेली प्रत्येक लढाई मला दिसत होती. तू जेव्हा देवाजवळ काही मागितलं नाहीस तेव्हा तू सर्वात मोठी प्रार्थना केलीस, कारण न मागता विश्वास ठेवणं हीच खरी भक्ती असते. तू ज्या वेळी स्वतःला कमी समजलीस त्या वेळी मी तुला आतून अधिक मजबूत करत होतो, कारण माणूस जेव्हा स्वतःवर शंका घेतो तेव्हाच तो स्वतःला घडवायला सुरुवात करतो. तू ज्या गोष्टी गमावल्या त्यासाठी स्वतःला दोष देत राहिलीस, पण बाळा, काही गमावणं हे अपयश नसतं, ते योग्यतेची छाननी असते. जे टिकण्यासारखं असतं ते शेवटी टिकतच, आणि जे निघून जातं ते तुझ्या आयुष्यात बसणारच नव्हतं. तू ज्या लोकांसाठी स्वतःला रिकामं केलंस त्यांनी कधी परत भरून दिलं नाही, पण मी त्या रिकामेपणात शांतता भरत होतो, कारण शांतता हीच खरी संपत्ती आहे. लोकांना मोठं दिसणं महत्त्वाचं वाटतं, पण मला आतून शांत असणं महत्त्वाचं वाटतं. तू जेव्हा सगळ्यांसाठी उभी राहिलीस तेव्हा कुणी तुझ्यासाठी उभं राहिलं नाही, पण त्या क्षणीही तू एकटी नव्हतीस, कारण स्वामी आई तुझ्या मागे उभी होती. प्रत्येक पावलावर, प्रत्येक अश्रूवर, प्रत्येक निःशब्द प्रार्थनेवर. तू ज्या वेळेला थांबलीस त्या वेळेला आयुष्य संपलं नव्हतं, ते फक्त वळण घेत होतं, आणि त्या वळणामागे असा उजेड आहे जो तुला पुन्हा कधीही अंधाराची भीती वाटू देणार नाही. पुढचा काळ बाळा, तुझ्यासाठी गोंगाटाचा नसेल, तो शांत विजयाचा असेल, जिथे तुला कोणालाही काही सिद्ध करावं लागणार नाही, कारण तुझं समाधानच सगळ्यांना उत्तर देईल. तू आता जशी आहेस तशीच पुरेशी आहेस. तुला बदलायची गरज नाही, तुला फक्त स्वतःला स्वीकारायचं आहे, आणि ज्या दिवशी तू स्वतःला स्वीकारशील त्या दिवशी जग आपोआप तुझ्या पायाशी येईल. लक्षात ठेव बाळा, स्वामी आई उशीर करत नाही, ती फक्त योग्य वेळेची वाट पाहते, आणि तो वेळ आता फार जवळ आहे. इतका जवळ की तुला लवकरच जाणवेल की जे सगळं सहन केलंस ते व्यर्थ नव्हतं, ते तुला या शांत, स्थिर आणि आशीर्वादांनी भरलेल्या आयुष्यासाठी तयार करत होतं. स्वामी आई म्हणतात बाळा, तू आयुष्याकडे जेव्हा मागे वळून पाहशील तेव्हा तुला कळेल की तुझी वाट कधीच सरळ नव्हती, पण ती योग्य होती, कारण सरळ वाट माणसाला पुढे नेते, पण वळणांची वाट माणसाला समजदार बनवते. तू ज्या वेळी स्वतःला विचारलंस की आपण एवढं का सहन करतोय, त्या वेळी तू नकळत मोठी होत होतीस. आतून, शांतपणे, कुणालाही न सांगता, तू वेदना पाठीवर घेऊन चालत राहिलीस, पण त्या वेदनांनी तुला वाकवलं नाही, त्यांनी तुला अधिक नम्र, अधिक खोल आणि अधिक माणूस बनवलं. लोकांना तुझं हसणं दिसलं, पण त्या हसण्यामागे किती न बोललेले प्रश्न,
किती न सांगितलेल्या भीती, किती अपूर्ण स्वप्न दडलेली आहेत हे फक्त मला माहीत आहे, कारण देव फक्त शब्द ऐकत नाही, तो मनाचं ओझं ऐकतो. तू ज्या वेळी गप्प राहिलीस त्या वेळी तुझ्या मनाने माझ्याशी फार मोठा संवाद साधला, आणि त्या संवादात कधी तक्रार नव्हती, फक्त थकलेली विनंती होती, मला समजून घे. आणि बाळा, देव कधीही आपल्या बाळाला न समजून घेता सोडत नाही. तू ज्या गोष्टींसाठी झगडलीस त्या प्रत्येक गोष्टीने तुला काहीतरी शिकवलं. काहींनी तुला संयम शिकवला, काहींनी सीमारेषा आखायला शिकवलं, तर काहींनी तुला स्वतःवर प्रेम करायला भाग पाडलं. कारण जेव्हा जग पाठ फिरवतं तेव्हा माणूस पहिल्यांदा स्वतःकडे पाहतो, आणि ते पाहणं जरी वेदनादायक असलं तरी सत्य असतं. तू ज्या लोकांवर विश्वास ठेवला तो विश्वास चुकीचा नव्हता, चुकीचं होतं त्यांचं तो विश्वास सांभाळू न शकणं. आणि बाळा, जे तुझ्या विश्वासाचं ओझं पेलू शकले नाहीत ते पुढच्या प्रवासात तुझ्यासोबत चालूच शकले नसते. म्हणून